अनेक कुटुंबामध्ये प्रत्यक्षात उद्भवणारा प्रश्न आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. कर्जदार मय झाल्यावर कर्ज फेडण्याची जबाबदारी नेमकी कोणावर येते? सर्वात आधी एक गोष्ट स्पष्ट करून घेऊया. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला म्हणून त्याचे कर्ज आपोआप संपत नाही, हा एक मोठा गैरसमज आहे. कायद्याच्या दृष्टीने कर्ज ही एक वैध जबाबदारी आहे, म्हणजे लीगल लायबिलिटी आहे आणि ती काही परिस्थितीमध्ये पुढेही राहू शकते. पण ती कोणावर आणि किती प्रमाणात येते हे समजून घेणे आवश्यक आहे. सर्वात पहिला आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वारसांची जबाबदारी. जेव्हा एखाद्या व्यक्ती मयत होतो तेव्हा तिची संपत्ती म्हणजे ज्याची काय इस्टेट असेल आणि त्याच्यावर असलेली कर्जे दोन्ही तिच्या कायदेशीर वारसांकडे जातात. पण इथे खूप मोठा कायदेशीर सिद्धांत लागू होतो. हेअर्स आर लायबल ओनली टू द एक्सटेंट ऑफ इस्टेट इनहेरिटेड. याचा असा अर्थ आहे की वारसांना जितकी मालमत्ता मिळते तेवढ्यापुरती त्यांची कर्ज फेडण्याची जबाबदारी असते. आता ही गोष्ट उदाहरण घेऊन समजूया. समजा एखाद्या व्यक्तीने 10 लाखांचे कर्ज घेतले होते. त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या वारसांना 5 लाखांची मालमत्ता मिळाली, तर कायद्याने त्या वारसांना पूर्ण 10 लाख फेडण्याची जबाबदारी नाही, तर त्यांना फक्त 5 लाखापर्यंतची जबाबदारी येईल. उर्वरित कर्ज बँक किंवा कर्जदार वसूल करू शकत नाही. याच्याशी संबंधित दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वैयक्तिक मालमत्तेतून जबाबदारी नाही, म्हणजे याची पर्सनल लायबिलिटी नाही. अनेक लोक घाबरतात की आता आपल्याला आपल्या स्वतःच्या खिशातून पैसे भरावे लागतील का? उत्तर आहे नाही. वारसांना स्वतःच्या कमाईतून किंवा वैयक्तिक मालमत्तेतून कर्ज फेडण्याची जबाबदारी नसते. कर्ज फक्त मृत व्यक्तीच्या इस्टेटमधूनच फेडले जाते. आता तिसरा मुद्दा असतो तो म्हणजे को बॉरोवर आणि गॅरंटीअरची जबाबदारी. जर कर्ज घेताना त्या व्यक्तीबरोबर एखादा को बॉरोवर असेल म्हणजे संयुक्त कर्जदार असेल किंवा एखादा गॅरंटर म्हणजे हमीदार जामीनदार असेल तर ही परिस्थिती पूर्णपणे बदलते. अशा वेळी कर्जदाराच्या मृत्यूनंतर बँक थेट त्या को बॉरोवर किंवा गॅरंटरकडून पूर्ण कर्ज वसूल करू शकते, म्हणजेच त्याची जबाबदारी अमर्यादित असते. उदाहरण घ्यायचं झालं, घर कर्ज घेताना नवरा बायको को बॉरोवर असतील आणि नवऱ्याचा मृत्यू झाला तर बँक संपूर्ण कर्ज बायकोकडून वसूल करू शकते. आता चौथा मुद्दा सेक्युर्ड लोन आणि अनसेक्युर्ड लोन यामधील फरक. सेक्युर्ड लोन म्हणजे जामीन ठेवून घेतलेले कर्ज, जसे की घर कर्ज, गाडी कर्ज. अशा कर्जांमध्ये बँकेकडे काहीतरी मालमत्ता तारण म्हणजे कॉलेटर म्हणून असते. जर कर्जदार मयत झाला आणि कर्ज फेडले गेले नाही तर बँक त्या जमिनीवर जसे की घर, जमीन यावर ताबा घेऊन ते विकून कर्ज वसूल करते. दुसरीकडे अनसेक्युर्ड लोन म्हणजे जामीन नसलेले कर्ज, जसे की पर्सनल लोन किंवा क्रेडिट कार्ड ड्यूज. अशा परिस्थितीत बँक मृत व्यक्तीच्या इस्टेटमधूनच वसूल करू शकते. वारसांच्या वैयक्तिक मालमत्तेला हात लावता येत नाही. आता पाचवा आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लोन इन्शुरन्स म्हणजे कर्ज विमा. आजकाल अनेक बँका कर्ज देताना लोन प्रोटेक्शन इन्शुरन्स देतात किंवा घेण्याचा सल्ला देतात. जर कर्जावर असा विमा घेतला असेल आणि कर्जदाराचा मृत्यू झाला तर विमा कंपनी कर्जाची रक्कम बँकेला देते. त्यामुळे वारसांवर कोणताही आर्थिक भार येत नाही. म्हणून मोठे कर्ज घेताना विमा घेणे ही खूपच छानपणाची गोष्ट आहे. आता एक प्रॅक्टिकल गोष्ट समजून घेऊया. कर्जदार मयत झाल्यावर बँक काय करते? सर्वसाधारणपणे बँक सर्वप्रथम वारसांशी संपर्क साधते आणि कर्ज फेडण्याबाबत चर्चा करते. जर इस्टेट उपलब्ध असेल तर त्यातून कर्ज फेडले जाते. जर कर्ज सेक्युर्ड असेल तर बँक तारण असलेल्या मालमत्तेवर कारवाई करते आणि जर बोरोवर आणि गॅरंटर असेल तर बँक त्यांच्याकडून वसूल करते. इथे एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे वारसांनी कधीही घाईघाईने किंवा भीतीपोटी स्वतःच्या पैशातून कर्ज फेडू नये. आधी संपूर्ण कायदेशीर स्थिती समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ते कर्ज कोणत्या प्रकारचे आहे, त्याच्यावर विमा आहे का, त्याच्यावर कोणता कायदेशीर मार्ग निघू शकतो का हे बघणे व त्यासाठी वकिलांचा सल्ला घेणे अत्यंत महत्त्वाचं आहे. शेवटी निष्कर्ष काय? कर्जदार मयत झाल्यावर कर्ज संपत नाही, पण वारसांची जबाबदारी मर्यादित असते. फक्त मिळालेल्या मालमत्तेपुरती स्वतःच्या खिशातून पैसे भरण्याची गरज नाही. पण जर को बरोबर किंवा गॅरंटर असाल तर संपूर्ण जबाबदारी येऊ शकते आणि जर लोन इन्शुरन्स असेल तर कर्ज पूर्णपणे विमा कंपनी भरते. मित्रांनो, हा विषय प्रत्येकाने समजून घेणे खूप गरजेचं आहे, कारण तो थेट आपल्या आर्थिक सुरक्षिततेशी आणि कुटुंबाच्या भविष्यासोबत संबंधित आहे.
जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच महत्त्वाच्या कायदेशीर माहितीसाठी आपल्या चॅनलसोबत जोडले राहा. धन्यवाद.